हरे कृष्ण. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत आज श्री भक्तिरसामरी सिंधू. तर आय थिंक तुमच्या सगळ्यांकडे पुस्तक आहे ना भक्तिरसामरी सिंधू. तर आपल्या सिलेबसमधील हे चौथं पुस्तक आहे आणि अंतिम पुस्तक आहे. आपण सर्वात पहिले श्री ईशोपनिषद स्टडी केला होता. श्री ईशोपनिषदमध्ये आपण फिलॉसॉफी स्टडी केली होती, सिद्धांत, आणि फिलॉसॉफीचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण उपदेशामृतमध्ये स्टडी केलं होतं, नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन. त्यानंतर पुन्हा आपण मग भगवद्गीता स्टडी केली, फिलॉसॉफी पुन्हा, आणि भगवद्गीतेच्या फिलॉसॉफीचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण आता भक्तिरसामरी सिंधूमध्ये बघणार आहोत. राईट. तर तुम्हाला या पुस्तकामध्ये जसं आपण ॲज युजल एक सेक्शन कव्हर करत जातो. एकदम सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये निवेदन दिसेल, राईट, दिसते निवेदन. तर ऑफकोर्स निवेदन नंतर या पुस्तक अनुक्रमणिकेमध्ये प्रस्तावना आहे आणि मग भाग 1 आहे. भाग 1 मध्ये टोटल 19 अध्याय आहेत, राईट, आणि भाग 2 आहे. त्या भाग 2 नंतर 3 आणि 4 असे टोटल 4 त्याचे सेक्शन्स आहेत. ज्याप्रमाणे 4 दिशा असतात, 4 पार्ट्स. तर आपल्या सिलेबसमध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला भक्तिरसामरी सिंधू भक्तिशास्त्री करता फक्त पहिला पार्ट दिलेला आहे. त्या पहिल्या पार्टमधले फक्त 19 अध्याय, दॅट्स इट. तर पहिले आपण फक्त 19 अध्यायच कव्हर करणार आहोत. सो तुम्ही जर एकदम बिगिनिंगला जाल तर तुम्हाला निवेदन दिसेल. सगळ्यांनी पान उघडलं, निवेदन. या निवेदनामध्ये तुम्हाला आता मी काही पॉईंट लिहून देईल, जसं आपण ईशोपनिषद आणि उपदेशामृतमध्ये करत होतो. काही पॉईंट्स आपण लिहित घेत जाऊ आणि त्यामुळे सायमल्टेनियसली साईड बाय साईड आपण अभ्यास करत जाऊ. तर या निवेदनमध्ये टोटल 4 पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर सर्वात पहिले जो पॅरेग्राफ आहे, श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या भक्तिरसामरी सिंधू या ग्रंथाचे संक्षिप्त मराठी रूपांतर आहे. त्याच्यावरती पहिला पॉईंट लिहा, वृंदावनातील 6 गोस्वामी. फर्स्ट पॉईंट, वृंदावनातील 6 गोस्वामी. वृंदावनातील 6 गोस्वामी. त्यानंतर मग तुम्ही पान 1, 2, तिसऱ्या पानावरती जेव्हा जाल, तिसरा पान म्हणजे बेसिकली माझ्याकडे रोमनमध्ये XXI आहे. त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ आहे, लिहिलेला आहे, भक्ती या संस्कृत शब्दाचा अर्थ भक्तिमय सेवा असा आहे. भेटलं तुम्हाला? भेटलं का? त्याच्यावरती लिहायचं सेकंड पॉइंट, भक्ती रस आणि भौतिक रस. भक्ती रस बेसिकली भक्ती रस वर्सेस भौतिक रस आहे. VS करून लिहायचं, वर्सेस म्हणजे भौतिक रस विरुद्ध भक्ती रस विरुद्ध भौतिक रस. भक्ती रस वर्सेस भौतिक रस. ठीक आहे, लिहिलं? हा आपला सेकंड मुद्दा आहे या निवेदन मधला. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.
प्रभुजी रिपीट करा प्रभुजी. हां तुम्ही पहिला पॉईंट लिहिला का? एक पान सोडून 2 पान सोडून बेसिकली तुम्हाला पॅरेग्राफ नंबर सांगतो. 1 2 3 4 5 6वा पॅरेग्राफ मोजून काढा. 6वा पॅरेग्राफ. भक्ती या संस्कृत शब्दाचा अर्थ भक्तिमय सेवा असा आहे. भेटला? त्याच्यावरती लिहायचा सेकंड पॉईंट, भक्ती रस वर्सेस भौतिक रस. 6व्या पॅरेग्राफच्या वरती भक्ती या संस्कृत शब्दाचा अर्थ भक्तिमय सेवा असा याच्यावरती. ओके. त्यानंतर हा 6वा पॅरेग्राफ होता. 7वा 8वा 9वा पॅरेग्राफ. 9व्या पॅरेग्राफवरती जावा. त्याच्यात लिहिलेलं आहे आपल्याला आपल्या आयुष्याचे एक मूलभूत तत्व असे आहे की. भेटला? त्याच्यावरती लिहायचा तिसरा पॉईंट, प्रेम करण्याची प्रवृत्ती. प्रेम करण्याची प्रवृत्ती थर्ड पॉईंट आहे. आणि त्यानंतर सेकंड लास्ट पॉईंट, शेवटून दुसरा पॉईंट, शेवटून दुसरा पॅरेग्राफ. त्याच्यावरती लिहिलेलं आहे भौतिक आवश्यकतांविषयी सांगायचे तर सध्याच्या मनुष्य समाजाने. भेटलं? त्याच्यावरती लिहायचा चौथा मुद्दा. चौथा मुद्दा आहे केवळ भौतिक सुख साधने आपल्याला सुखी बनवू शकत नाहीत. चौथा मुद्दा आहे केवळ भौतिक सुख साधने आपल्याला सुखी बनवू शकत नाहीत. केवळ भौतिक सुख साधने आपल्याला सुखी बनवू शकत नाहीत. अशा प्रकारे निवेदन मधले 4 मुद्दे आहेत. आपण याला कव्हर करू, मग नंतर प्रस्तावनेकडे जाऊ. ठीक आहे. तर सर्वात पहिले जर तुम्ही याल बिगिनिंगला, सर्वात पहिला मुद्दा आहे वृंदावनातील 6 गोस्वामी. अच्छा, बाय द वे हे जे पुस्तक आहे प्रभुपादाला इंट्रोडक्शन देताना म्हणतात पहिल्या पॅरेग्राफच्या पहिल्या लाईनमध्ये श्री रूप गोस्वामी यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या, तर रूप गोस्वामी यांनी संस्कृतमध्ये भक्ती रसामृत सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. रूप गोस्वामी यांनी उपदेशामृत पण त्यांनीच लिहिलेलं आहे. राईट? नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन. सो भक्ती रसामृत सिंधू हा ग्रंथ सुद्धा रूप गोस्वामी लिहिला आहे. तर त्या भक्ती रसामृत सिंधूलाच इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी समरी स्टडी लिहिलेला आहे, बनवलेला आहे. ते म्हणजे नेक्टर ऑफ डिव्होशन. जसं कृष्ण बुक आहे ना, त्या कृष्ण बुकला प्रभुपादांनी काय केलेलं आहे, भागवतच्या 10व्या स्कंदामध्ये जे श्रीकृष्णाच्या लीला आहेत त्याला सार रूपामध्ये कृष्ण बुक म्हणून लिहिलेलं आहे. राईट? तसंच भक्ती रसामृत सिंधू नावाचा जो रूप गोस्वामींचा ग्रंथ आहे, त्या रूप गोस्वामींच्या ग्रंथाला समरीमध्ये त्यांनी भक्ती रसामृत सिंधू म्हणून एक समरी स्टडी बुक दिलेलं आपल्याकरता. सो हे जे 3 शब्द आहेत भक्ती रसामृत सिंधू, या 3 शब्दांची जर आपण फोड केली, भक्ती म्हणजे डिव्होशन. राईट? भक्ती म्हणजे भक्ती, डिव्होशन. त्यानंतर किंवा त्याला भक्ती त्यानंतर अमृत. अमृत म्हणजे नेक्टर. नेक्टर म्हणजे, आता मी इंग्लिशमध्ये सांगतोय, मराठीमध्ये अमृतला अमृतच म्हणतात. अमृत. ठीक आहे. आणि सिंधू म्हणजे सागर किंवा समुद्र. राईट? 3 शब्द जेव्हा आपण जोडतो तेव्हा काय अर्थ होईल, भक्ती रसामृत सिंधू, भक्ती रसाचा सागर. राईट? त्याचा असा लिटरल अर्थ होतो. म्हणजे बेसिकली आपण आता इथे काय शिकणार आहोत, भक्ती रस काय आहे, भक्तीमध्ये काय रस असतो. राईट? सो ऑफकोर्स प्रभुपाद तिथे लिहितात, मग त्यांनी प्रभुपादांनी पहिल्या पॅरेग्राफमध्ये पूर्ण जे षड गोस्वामी आहेत त्यांचं पूर्ण स्पेशली रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. रूप गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रत्यक्ष शिष्यांपैकी एक होते आणि 6 गोस्वामींचे प्रमुख होते. राईट? मग ते कथा दिलेली आहे की ते कसे दबीर खास आणि सकार मलिक दोघेही भाऊ, रूप गोस्वामी सनातन गोस्वामी, हे त्यांना नावानंतर दिली गेली. हे सारस्वत गौड ब्राह्मण होते. राईट? परंतु त्यांनी नवाबुद्दीन शहाच्या दरबारामध्ये सेवा केली, त्यामुळे ते स्वतःला मुस्लिम समजत होते. बापूस त्यानंतर त्यांनी महाप्रभूंना भेटले, सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दीक्षा देऊन मग रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी म्हणून त्यांचं नामकरण केलं. आणि ऑफकोर्स मग ती पूर्ण स्टोरी आहे, तिथे तुम्ही नंतर वाचू शकता की कशा प्रकारे रूप गोस्वामींनी रूप आणि सनातन जेव्हा तिथनं निघून गेले तेव्हा त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 50% संपत्ती ही दान करून टाकली. तिथं प्रभुपादांनी लिहिलेलं आहे 50% संपत्ती त्यांनी दान केली कृष्ण भक्तीच्या प्रचाराकरता. 25% त्यांनी आपल्या नातलगांना दिली
आणि उरलेले 25% त्यांनी आपल्या एमर्जन्सी करता ठेवली. म्हणजे आपल्या संपत्तीचं विभाजन असं केलं पाहिजे, 50 25 25, राईट. जेव्हा तुम्ही घर सोडून निघाल तेव्हा. हरे कृष्ण. तर प्रभुपाद आपल्याला सांगतात, तिथे नंतर तुम्ही वाचू शकता विस्तारामध्ये, भक्ती रसामृत सिंधूमध्ये ही आपल्याला माहिती भेटेल की भक्ती कशी करावी. बेसिकली हे प्रॅक्टिकल मॅन्युअल गाईड आहे. तर तुम्ही उपदेशामृतमध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे भक्ती कशी केली पाहिजे शॉर्टमध्ये. आता इथे थोडं विस्तारामध्ये हे स्पेशली भगवंतांशी संबंध कसा स्थापित करावा आपण, राईट. तर भक्तीचे 3 स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते साधना भक्ती. आत्ता जी आपण अभ्यास करत आहोत, जे इस्कॉनमध्ये बरेच भक्त आहेत ते साधक भक्त आहेत, किंवा कुठल्याही संप्रदायामध्ये ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि मंत्र जाप करत आहेत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यांना रूल्स आणि रेग्युलेशन्स लागतात, राईट. ज्यांना मॉनिटरिंग करावं लागतं. हरे कृष्ण. हे ना, साधना चार्ट आपल्याला रिवाईव्ह करायचं आहे आता नवीन वर्षामध्ये. तर मी येईन तुमच्याकडे परत 1 जानेवारीला. साधना लेवल 2, जी आपण बऱ्याच मागच्या 8-9 महिन्यापासून रिवाईव्ह केली नाही आहे. सो ज्याला मॉनिटरिंग लागतं, ज्याला निरीक्षण करावं लागतं ज्याच्यावरती, तो म्हणजे साधक. दॅट इज फर्स्ट स्टेज, साधना भक्ती म्हणतात त्याला, राईट. आणि मग सेकंड स्टेज असते भावभक्ती. जेव्हा तो थोडा प्रगत होतो भक्तीमध्ये, राईट, तेव्हा त्याच्या मनामध्ये भाव प्रकट होतात भगवंतांविषयी, भक्तीविषयी, भक्तांच्या सेवेविषयी, राईट. त्याला म्हणतात भावभक्ती. आणि तिसरी असते प्रेमभक्ती. प्रेमभक्ती म्हणजे त्याला तर कुणी काही सांगायची गरज पडत नाही, तो स्वतःहून करेल आपली कार्य. स्वतःहून तो चॅन्टिंग करेल, दिवसांना 100 माळा पण करेल, 200 पण करेल. कधी कधी एकदम सेवा असेल तर तो 16 माळा करेल, सेवा करत राहील, किंवा काय. म्हणजे बेसिकली त्याचं जीवन आता समर्पित झालेलं भगवंतांशी, राईट. सो याला ब्रॉडली तुम्ही जर कॅटेगरी जर पाडली तर 2 भाग पडतात, वैधी साधना भक्ती आणि दुसरी असते रागानुग भक्ती. सो वैधी म्हणजे बेसिकली ज्याला विधी विधानं दिलेली असतात त्याला म्हणतात वैधी भक्ती, राईट. आणि रागानुगा भक्ती म्हणजे स्वतःहून तो आपले भक्तीचे कार्य करतो. पण ब्रॉडली या 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला दिसेल. सो साधना भक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती. सो भावभक्ती आणि प्रेमभक्ती बेसिकली रागानुगा भक्तीच्या मार्गामध्ये येतात. आणि साधना भक्ती म्हणजे वैधी भक्ती, त्याच्यामध्ये आपल्याला रूल रेग्युलेशन फॉलो करावे लागतात, राईट. सो अशा प्रकारे ही समरी स्टडी आहे, राईट. भक्ती रसामृत सिंधू आपल्याला जी प्रभुपादांनी दिलेली आहे. आणि याला 2-3 शब्दांची फोड करताना इथे थोडी माहिती दिलेली आहे की गौडीय शब्द जो आहे, आपल्या सगळ्यांना गौडीय वैष्णव म्हटलं जातं, राईट. गौडीय म्हणजे जे गौड देशाच्या त्या प्रांतामध्ये राहतात. गौड म्हणजे जे गंगा नदीच्या त्या किनाऱ्यावरती राहतात, राईट. त्याला गौड म्हटलं जातं बंगालीमध्ये. म्हणजे त्या प्रांतामध्ये जे वैष्णव प्रकट झाले त्यांना गौडीय वैष्णव म्हणतात. ही एक अंडरस्टँडिंग आहे. दुसरी अंडरस्टँडिंग अशी आहे की ॲक्च्युली गौड हा शब्द गुळापासून येतो. गुळ, गुळ म्हणजे बेसिकली गुळ. गुळ कसा असतो? गोड असतो, राईट. तर आपले आचार्य म्हणतात की गुड या फिर गुड, गुळ हा पूर्ण भारतभर येतो. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी गुळ ऊसाची शेती केली जाते, राईट. पण आपले आचार्य म्हणतात की स्पेशली गौड प्रांतामधला जो ऊस आहे ना तो जास्त गोड असतो. हरे कृष्ण. म्हणून त्या प्रांतामध्ये जे वैष्णव प्रकट झाले आहेत ना त्यांच्या भक्तीमध्ये जास्त मधुरता आहे, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे बेसिकली, राईट. म्हणून गौडीय शब्द वापरलेला आहे. सो स्पेशल स्वीटनेस आहे का, कारण चैतन्य महाप्रभू ज्या ठिकाणी प्रकट झाले, बरेच जे अवतार प्रकट झालेले आहेत, बरेच अवतारांनी आपल्याला भगवंतांविषयी जे प्रेम डेव्हलप करायचं त्याच्यामध्ये सांतरस, साख्य, दास्य, फार फार तर वात्सल्यपर्यंत आपल्याला घेऊन गेलेले आहेत ते. संत, दास्य, साख्य, वात्सल्य. पण माधुर्य रस जे आहे ना ते विशेष फक्त गौडीय वैष्णव परंपरेमध्येच तुम्हाला भेटेल. बाकी कुठल्या परंपरेमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार नाही. आता तुम्ही समजा राम भक्त असाल, तिथे माधुर्य भक्ती करता येणार नाही तुम्हाला. हरे कृष्ण. कारण राम एक पत्नी व्रत त्यांचं आहे, त्यांची एकच पत्नी आहे.
सो यू कॅनॉट हॅव कॉन्ज्युगल रिलेशनशिप विथ लॉर्ड राम. ऑल्दो जेव्हा भगवान राम दंडकारण्य वर्णामध्ये होते तेव्हा बऱ्याच ऋषीमुनींनी भगवंतांना जेव्हा बघितलं तेव्हा ते त्यांच्याकडे आकृष्ट झाले माधुर्य भावामध्ये. पण भगवंत म्हटले की ह्या अवतारामध्ये मी तुम्हाला त्या प्रकारचं आदान प्रदान करू शकत नाही माधुर्य भावामध्ये. तर पुढच्या माझ्या अवतारामध्ये येईन कृष्ण अवतारामध्ये, तेव्हा मी मग त्या सगळ्या जे ऋषीमुनी होते सगळे काय झाले गोपी बनल्या. हरे कृष्ण. पण पहिले साधू ऋषीमुनी बनायला लागेल गोपी बनण्याकरता. नंतर मग पुढच्या अवतारामध्ये तुम्ही पण बनू शकतात गोपी. जनरली लोक काय म्हणतात की गोपी मतलब क्या है, सब गोपी बन सकते हैं, ऐसा नाही आहे. गोपीज वृंदावन मधले आहेत ते बरेच मागच्या पूर्वजन्मातले फार तपस्वी भक्त आहेत. त्याच्यामध्ये ऑफकोर्स 2 सेट आहेत. एक सेट जे डायरेक्ट वरनं उतरलेत गोलोकमधनं, दुसरे सेट असे आहेत ज्यांना संधी दिलेली आहे गोलोकमधनं उतरलेल्या नित्यसिद्ध भक्तांचा संग करण्याचा. मग हे सगळे ऋषी मुनी किंवा साधक भक्त जे भगवंतांची माधुर्य भावामध्ये आकर्षित झालेले आहेत आणि त्यांना त्या जन्मामध्ये नेक्स्ट अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये संधी भेटलेली आहे, राईट, भक्ती करण्याची माधुर्य भावामध्ये. म्हणून गौडी वैष्णव परंपरा ही स्पेशल आहे. बिकॉज चैतन्य महाप्रभू आपल्याला डायरेक्ट ते प्रेम द्यायला आले जे गोपींना भगवंतांची प्रेम होतं, माधुर्य रस, राईट, तो प्रेम देण्याकरता भगवंत प्रकट झाले. मग हे फार दुर्मिळ आहे, तुम्हाला बाकी कुठल्या परंपरेमध्ये भेटणार नाही. तुम्ही कुठल्याही परंपरेमध्ये जावा, दुसऱ्या बऱ्याच परंपरेमध्ये जास्तीत जास्त वात्सल्य भावापर्यंत तुम्हाला तुमची तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात. वात्सल्य भावाच्या पलीकडे नाही आहे. फक्त एक आपला गौडीय संप्रदाय असा ज्याच्यामध्ये माधुर्य भावाची हे दिली जाते. ऑफकोर्स बाकी संप्रदायामध्ये थोडं थोडं असेल बऱ्याचपैकी, पण महाप्रभू स्पेशली गौडीय संप्रदायामध्ये ज्या गोपींचा जो भाव आहे तो भाव आपल्या देण्याकरता प्रकट झाले. जे प्रेम गोपींना भगवंतांशी आहे श्रीकृष्णाशी, ते प्रेम देण्याकरता आपल्याला प्रकट झालेले आहेत. म्हणून इट इज व्हेरी स्पेशल, राईट. सो जेव्हा चैतन्य महाप्रभू वृंदावनमध्ये होते त्यांनी गोस्वामींना 4 प्रकारच्या त्यांनी सेवा दिल्या. ते म्हटले की तुम्ही काय करा, जे राधाकृष्णाच्या लीलास्थळी आहेत त्यांना शोधून काढा. ज्या काही हरवलेल्या लीलास्थळी आहेत त्यांना तुम्ही शोधायचं काम करा, नंबर 1. सेकंड त्यांनी सांगितलं तुम्ही मंदिरं बांधा, राईट. तिसरं त्यांनी, म्हणून बघा तुम्हाला वृंदावनमध्ये आपल्या सगळ्या गोस्वामींची मंदिरं आहेत. 7 गोस्वामींची आपापली मंदिरं होती. म्हणजे प्रत्येक आपल्या कम्युनिटीचं एक मंदिर असलं पाहिजे ना. शिरपूरवाल्यांचं शिरपूरमध्ये आहे, जळगाववाल्यांचं जळगावमध्ये आहे, धुळेवाल्यांचं धुळेमध्ये आहे, राईट. प्रत्येकाचं आपलं टेम्पल पाहिजे, कारण दॅट्स हाऊ. तुम्हाला जर भगवंतांची सेवा करायची असेल तर मंदिर आवश्यकता आहे ना, अर्चे वगैरे आवश्यकता आहेत, राईट, कम्युनिटीचे सेंटर. सो दिस इज सेकंड थिंग, मंदिरं बांधायला सांगितली. थर्ड थिंग त्याने सांगितलं की तुम्ही अशी पुस्तकं लिहा ज्या पुस्तकातनं तुम्ही राधाकृष्णाच्या भक्तीला तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता, राईट. म्हणजे राधाकृष्ण किंवा भगवंतांची जी भक्ती आहे इन जनरल, लक्ष्मीनारायण सीताराम, भक्तीला स्थापित करणारा तुम्ही ग्रंथ लिहा. म्हणून हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत किंवा जीव गोस्वामींनी भागवतवरती संदर्भ दिलेले आहेत, किंवा चैतन्य चरित्रामृत आहे, ते पण त्याचं एक्सपेन्शन आहे, राईट. सो पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही लीलास्थळींना शोधून काढा, जे हरवलेल्या लीलास्थळी आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही मंदिरं बांधा. तिसरी गोष्ट तुम्ही ग्रंथ लिहा आणि त्या ग्रंथांच्या माध्यमाने भक्तीला स्थापित करा. म्हणून तुम्ही बघाल जेव्हा आपण अभ्यास करू भक्तिरसामृत सिंधूचा, भक्तिरसामृत सिंधूमध्ये तुम्हाला सगळे भगवद्गीता भागवतचे श्लोक दिसतील कि भक्ति की व्याख्या क्या है, तो भागवत में यहाँ बताया है, गीता में यहाँ बताया है. गीता भागवतवरती आधारित ग्रंथ आहे, राईट. आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्ही आता भक्तीला तर स्थापित केलेलं आहे, परंतु तुम्ही भक्त कसं बनायचं हे तुम्ही आपल्या सदाचाराने दाखवा, राईट. चौथी गोष्ट. मग आता तुमच्याकडे लीलास्थळी आहे, तुमच्याकडे मंदिर पण आहे, तुम्ही ग्रंथ पण लिहिले, पण आता भक्ती कशी करावी कसं कोण दाखवेल? जोपर्यंत भक्त दाखवणार नाही तोपर्यंत बाकी लोकांना समजेल कसं की भक्ताने कसं वागलं पाहिजे, भक्ताने कसं आपलं दैनंदिन व्यवहार केला पाहिजे, राईट. सो दिस इज हाऊ चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला ह्या 4 गोष्टी षड गोस्वामींच्या माध्यमाने दिल्या आणि त्याच गोष्टी प्रभुपादांनी परंपरेमध्ये आपल्याला आणून दिल्या. बघा, म्हणून इस्कॉनमध्ये तुम्ही आलात तुम्हाला ह्या 4 गोष्टी दिसतील. आपण लीलास्थळींना भेट देतो, आपण मंदिरांच्या अवतीभोवती आपलं जीवन सेंटर्ड आहे इस्कॉनमध्ये, राईट. मग आता तुम्ही इथे असाल तर आपली राधा गोपीनाथ कम्युनिटी आहे, राईट.
किंवा तुम्ही वृंदावनला गेला तर राधा श्यामसुंदर आहेत, किंवा मायापूरला राधा माधव आहेत. त्याच्या अराउंड आपली कम्युनिटी फिरत असते. आणि आपण ग्रंथ वाचतो आणि आपण एक भक्त कसं बनायचं आहे आपण आदर्श जीवन जगतो. राईट. सो भक्ती ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जर याची व्याख्या बघितली व्यवस्थित, डिव्होशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवा. भक्ती म्हणजे इंटरनल. भक्ती हे काय आहे, आपल्या हृदयामधला एक भाव आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन शब्द जे आहेत, डिव्होशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवा. भक्ती म्हणजे भाव आहे आपल्या हृदयामधला, पण तो भाव आपण जोपर्यंत बाहेर प्रकट करत नाही सेवेच्या माध्यमाने, तोपर्यंत तो काय आहे माहित नाही कोणाला काय आहे. तो डुप्लिकेट पण असेल. हरे कृष्ण. म्हणून जोपर्यंत सेवा ऍड केली जात नाही तोपर्यंत भक्ती पूर्ण होत नाही. मग कोणी म्हणत असेल की बाबा मैं तो बहुत बड़ा भक्त हूँ, मैं मेरे भाव में हृदय में इतना भाव है कि मैं क्लास में बैठे बैठे रोता हूँ, इतने आंखों से आंसू निकलते हैं, बाप रे. परंतु आपल्या डोळ्यातनं निघणारे जे अश्रू आहेत, या अश्रूंना जोपर्यंत सेवेच्या माध्यमाने आधार भेटत नाही तोपर्यंत आपले अश्रू काय करतात, शास्त्रांचं जे कन्क्लुजन ते पुसून काढतात. म्हणून रूपगोस्वामी नंतर म्हणतील श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्रिक विधिविना एकांतिक हरेर भक्ती उत्पाद्य विकल्पते. अशी भक्ती जी शास्त्रांवरती आधारित नाहीये, श्रुती स्मृती आणि पुराण, अशी भक्ती शास्त्रांचे सगळे कन्क्लुजन धुवून काढते, पुसून काढते. म्हणून तुम्ही बघितलं असेल, जे लोक शास्त्र किंवा आचार्याने दिलेल्या ग्रंथांवरती आधारित आपलं जीवन जगत नाहीत, स्पेशली डिव्होशनल लाईफ, भक्तिमय जीवन, तेच लोक असे असतात जे गडबड करून राहतात सगळे. राईट. मग आता जर एखाद्याला सांगितलं की तू म्हणाल की बहुत भक्ती आहे मेरे अंदर, बहुत भक्ती है, मग त्याला म्हणायचं की थोडी सेवा करतो का, तो म्हणाल सेवा तो नहीं करते हम लोग, हम केवल बैठ के रोते एक जगह पे. मग समजून घ्यायचं की सी दिस इज नॉट बॅड, चांगलंच आहे ते, भक्ती असावी, पण त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन जोपर्यंत मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत त्याला परिपूर्णता प्राप्त झाली नाही आहे. कारण शेवटी आपल्याला भगवंतांच्या धाममध्ये जाऊन काय करायचं आहे, सेवा करायची आहे ना. काय तुम्ही तिथे जाऊन असं तर होणार नाही ना की तू म्हणाल की अभी मैं इधर आया हूँ, अभी मैं शांति से एक जगह बैठना, कोने में बैठना चाहता हूँ शांति से. मग कधी कधी काही जे लोक असतात ते आपल्या मंदिरामध्ये येतात आणि ते म्हणतात की अभी मैं कोने में बैठता हूँ इधर शांति से मुझे ध्यान करने दो. सी बिगिनिंग स्टेजला हे आपल्याकरता सोयीस्कर असेल, बरं पण वाटत असेल, पण आपल्याला जर आपल्या भक्तिमय जीवनामध्ये पुढे वाढायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या आणि आचार्यांच्या भक्तांचे ब्लेसिंग्स पाहिजेत. राईट. आणि ते ब्लेसिंग्स आणि हे सगळं आपल्याला कुठनं प्राप्त होणार, जेव्हा आपण सेवा देऊ. प्रॅक्टिकल सेवा दिल्याशिवाय आपल्याला प्रगती करणे फार कठीण आहे. आणि एनिवे आपण दिवसभर तर मेडिटेट करू शकत नाही ना. कोणी दिवसभर बसू शकतं का असं ध्यान मग्न लावून? 2 तास आपल्याला जे चॅन्टिंग दिलेले तेच आपल्याला भारी पडतंय. मग उगाच ढोंग कशाला करायचा, मी लय मोठा भक्त आहे हो, मी एका कोपऱ्यात बसलो की मी दिवसभर तिथं रडत बसतो भगवंतांबद्दल. दिस इज नॉट पॉसिबल. राईट. ॲटलिस्ट साधक स्टेजमध्ये हे शक्य नाही आपल्याकरता. म्हणून इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिव्होशन प्लस सर्व्हिस. डिव्होशन म्हणजे आपल्या हृदयामधला भाव आहे, दिस इज इंटरनल, आणि सेवा इज मॅनिफेस्टिंग एक्सटर्नली. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र होईल तेव्हा आपली भक्ती पूर्ण होईल. सो दिस इज अवर फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये निवेदनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही जेव्हा सेकंड पॉईंटला जाल, सेकंड पॉईंट काय आहे, भक्तिरस वर्सेस भौतिक रस. सेकंड पॉईंट तुम्हाला लिहून दिला होता तो. जे लोक लेट जॉईन झाले त्यांनी नंतर कॅच करा किंवा एखाद्याने फोटो काढून पाठवा ग्रुपमध्ये. सो प्रभुपाद लिहितात तिथे, भक्ती या संस्कृत शब्दाचा अर्थ भक्तिमय सेवा आहे. राईट. जे आपण आता डिस्कस केलं. प्रत्येक सेवेत काहीतरी आकर्षक वैशिष्ट्य असते जे ती सेवा करणाऱ्या सेवकाला सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रेरणा देत राहते. राईट. सी ह्याला म्हणतात रस. मग आता आपण कोर व्याख्या बघूया भक्तिरस अमृत सिंधूची. भक्तिरस म्हणजे काय आहे? सी आपण जीवनामध्ये कुठलंही कार्य करतो त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला रस भेटल्याशिवाय तुम्ही ते कार्य करणार नाही. बरोबर आहे का नाही? आता से फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती शाळेमध्ये शिकवत असेल, टीचर असेल, त्याला काय रस भेटतो? कोणी आहे इथे टीचर? उज्ज्वला कांतामध्ये तुम्ही टीचर आहात. काय रस भेटतो तुम्हाला सांगा त्याच्यामध्ये? मुलांना कळालं की आपल्याला समाधान वाटतं.
आणि नाही कळालं तर राग येतो. काय राग येतो. अरे कृष्ण. येस गोपीकडे माताजी काय म्हणतं बोला. हात वर केला होता तुम्ही. ते म्हणतात आम्हाला काय घेणं देणं आहे, मुलांना कळलं की नाही कळलं. अरे कृष्ण. येस टीचर कॅन रिलेट. मी पण रिलेट करतो ते. सी जेव्हा तुम्ही शिकवत असता आणि समोरच्याला जेव्हा कळतं आणि जेव्हा तो उत्साह ऐकत असतो तेव्हा आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा रस भेटतो की अरे उसको अच्छा लग रहा है जो मैं समझा रहा हूँ, वाव दिस इज व्हेरी नाईस, राईट. किंवा आता प्रभुपादांनी इथे उदाहरणं दिली आहेत तात्पर्यामध्ये. प्रभुपाद म्हणतात या जगातील आपण प्रत्येकजण सतत कोणत्या तरी सेवेत सदोदित मग्न असतो. एकदम शुद्ध मराठी आहे. राईट, सदोदित. आणि त्या सेवेतून मिळणारा आनंद ती सेवा पुन्हा करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असते. राईट. अदरवाईज का तुम्ही डे बाय डे सेम सेवा किंवा सेम घरातली कामं कसे करणार तुम्ही. आता त्याच्या मागे रस काय प्रॉपर लिहितात. पत्नी आपल्या मुलांविषयी स्नेह असल्यामुळे एक कुटुंब वत्सल मनुष्य दिवस रात्र कष्ट करतो. राईट. मग तुम्ही जर विचारलं की इतना सुबह 9 बजे जाता है, रात को 7-8 बजे आता है ऑफिस में, 8-9 घंटे का 9-10 घंटे का जॉब करता है. क्यों करता है भाई, क्यों करता है. मतलब घर में कोई तो है जिससे उसको स्नेह है. राईट. और उससे स्नेह आहे. बघा आता पुन्हा व्याख्या काय भक्तीची. स्नेह असणे म्हणजे काय, भक्तिभाव असणे. राईट. पण नुसतं भक्तिभाव असून चालत नाही ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही अहो तुम्ही मला लय आवडता हो, मी तुमच्याकडे बघत राहू का दिवसभर. तुम्ही मला बघत बसा, मी तुम्हाला बघत बसतो. हरे कृष्ण. असं होत नाही ना. कारण जेव्हा भूक लागेल तुम्हाला तेव्हा ते म्हणेल की आता दुसऱ्या प्रकारचं प्रेम पाहिजे हो, भूक लागली आता पोटात. असं तुम्ही बघत बसलाल तर कसं काम होणार आपलं. जावा जरा शेतामध्ये काम करा किंवा ऑफिसमध्ये काम करा, थोडंसं गवत कापून जरा विकून या मार्केटमध्ये. म्हणजे पूर्वीच्या काळी. आता तुम्ही दुकानात जाल किंवा ऑफिसमध्ये जाल, सो तुम्ही जाऊन काहीतरी कष्ट करून काहीतरी धनार्जन किंवा धन कमवून त्याने काहीतरी वस्तू घेऊन येणार, ज्या वस्तूने तुमचं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्या व्यक्तीला आनंद प्राप्त होणार. राईट. मूळ काय आहे, आनंद देणे आणि आनंद घेणे. राईट. एक प्रकारचं रेसिप्रोकेशन. त्याच्याशिवाय मनुष्य दिवसेंदिवस कष्ट करू शकत नाही. एवढे वर्ष 20-30, आता तुम्हाला किती वर्ष झाले लग्न होऊन. 15 वर्ष झाले असेल ना, 15-20 वर्ष. एवढे वर्ष कसं काय चाललेलं आहे काम. बिकॉज स्नेह डेव्हलप झालेला. राईट. किंवा घरामध्ये मुलं आहे त्यांच्याविषयी स्नेह आहे. हा जो स्नेह आहे बेसिकली एक रस आहे एक प्रकारचा. मग प्रभुपाद लिहितात की त्याचप्रमाणे दुसरा मनुष्य संपूर्ण मानव समाजाकरता कष्ट सोसतो. तर एखादा देशभक्त आपला देश किंवा व त्यातील बांधवांकरिता कार्यरत असतो. मानवप्रेमी, कुटुंबप्रेमी व देशप्रेमी यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा करणारी शक्ती रस म्हणून ओळखली जाते. राईट. सो दिस इज रस. हा या जगातला एक रस आहे. त्या रस विना आपण टिकू शकणार नाही. राईट. आणि प्रभुपाद लिहितात कुठे गेलं, या रसाची अथवा स्नेह संबंधाची चव अतिशय मधुर असते. बट नाव आता प्रॉब्लेम कसा आहे, सी लक्षात ठेवा, हा जो रस आहे तो काय आहे, भौतिक स्तरावरील रस आहे. इवन दो इट इज व्हेरी प्लेजरेबल. ते बाबा आपल्याला आवडतं, आपली मुलं आहेत, पत्नी आहे, आपण त्यांना मेंटेन करतो, त्यांना सेवा देतो. राईट. हा एक रस आहे. परंतु प्रभुपाद असं तुम्ही पुढे जाल, प्रभुपाद लिहितात भौतिक कार्य करणाऱ्या भोगवादी लोकांना जो एक रस चाखायला मिळतो त्यापेक्षा भक्तिरस पूर्णपणे निराळा असतो. राईट. मग आता भौतिक जगामध्ये हा रस आहे आणि आपण जीवात नाही आहोत, आपल्याला विना रस राहू शकत नाही आपण, कारण आपला स्वभाव आहे तो रस घेणे, रस देणे. महाराज नेहमी म्हणतात ना, टू लव्ह अँड बी लव्ड. प्रेम देणे आणि प्रेम घेणे ही आपली वृत्ती आहे, त्याच्याशिवाय जीव जगू शकत नाही. आणि याची परिपूर्णता तेव्हा होते जेव्हा आपण ईश्वरावरती प्रेम करतो. फायनली जेव्हा या जगातील अनेक 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 प्रेम आपण चाखून, मार खाऊन, स्वाद घेऊन, पुन्हा मार खाऊन, कधी कधी कंटाळून, शेवटला फ्रस्ट्रेट होऊन जेव्हा आपण भगवंताकडे जातो आणि भगवंताचं प्रेम जेव्हा प्राप्त होतं तेव्हा आपण म्हणतो नाव दिस इज व्हॉट ॲक्च्युली आय वॉज लुकिंग फॉर. हे जे रस मला भेटत आहे दॅट इज द फायनल रस. म्हणून आता प्रभुपाद काय लिहितात तिथे, प्रभुपाद लिहितात भौतिक कार्य करणारे लोक दिवस रात्र कबाड कष्ट करून एक विशिष्ट रसाची प्राप्ती करतात आणि या रसाला इंद्रिय तृप्ती असे म्हणतात.
परंतु प्रॉब्लेम काय आहे भौतिक रसाचा? भौतिक रसाची चव किंवा त्याचा आनंद फार काळ टिकून राहत नाही. हरे कृष्ण. दॅट इज द प्रॉब्लेम. तो भले आपल्याला रस आवडत असेल इथे सध्या या जगामध्ये, पण हा रस असा आहे की आज आहे, उद्या गॅरंटी नाही की असेल की नाही आपल्याकडे. आणि जरी आपल्याकडे असला तरी तुम्हाला दिसेल ना पुढे प्रभात काय म्हणतात, आपण बघूया व्यवस्थित त्याला. काय लिहिलं प्रभाताने? भौतिक रसाची चव किंवा त्याचा आनंद फार काळ टिकून राहत नाही आणि म्हणून भौतिक कार्य करणाऱ्यांना आनंदाचे स्थान सदैव बदलावे लागते. संपूर्ण आठवडाभर काम करणाऱ्या एखाद्या व्यापाऱ्याला तृप्ती मिळत नाही, म्हणून सुट्टीच्या दिवशी थोडासा बदल हवा या कारणाने तो अशा ठिकाणी जातो जिथे त्याला व्यापाराचा पूर्णपणे विसर पडावा. हरे कृष्ण. तुम्ही जाता व्हेकेशनला? काय जात? आज 29 तारीख आहे, उद्या 30 आणि परवा 31. हरे कृष्ण. जे जाणारे होते ते ऑलरेडी गेले असतील नाही. जे नाही जाणार होते ते आपल्या घराच्या आसपास बघतात, इधर कोई हिल स्टेशन आहे की बाजू में काही घूमने वाला पिकनिक स्पॉट. राईट. सो कसं असतं की ह्या जगातला जो रस आहे जास्त काळ आपल्याला संतुष्टी देऊ शकत नाही. पहिली गोष्ट जरी दिली तरी तो टिकणार नाही आहे, कारण ह्या रसाशी संबंधित जे व्यक्ती आहेत ते ह्या जगातनं आपल्याला सोडून जाणार आहेत, ही गॅरंटी आहे आपल्याला. आणि जरी तो रस आपल्याकडे टिकला तरी सुद्धा तो रस कालांतराने आपल्याला बोर करून देतो. मग आता बघा ना, तुम्हाला समजा 1990 किंवा 95चे पिक्चर तुम्हाला दाखवले, तुम्ही ते हसता नाही, काय बकवास पिक्चर बघत होतो आपण. है ना. तर एक हिरोने एक गोळी मारली तर त्या समोर है ना जर गुंड्या लोकांनी जर एक गोळी मारली इथना, तर हिरो काय करतो, त्याच्याकडे जी बंदूक असते त्या बंदुकीने त्या गोळीला उडवून टाकतो. हरे कृष्ण. जुने पिक्चर तुम्ही बघितले असतील ते 1990, 92, 93, 94, 95, 2000 पर्यंतचे. तुम्ही म्हणता काय हे? हरे कृष्ण. का? आता तुमचा रस बदललेला आहे. तेव्हा जेव्हा बघायचं तेव्हा काय एक वेगळा रस होता. वाव. आता काय रस आहे? काय थर्ड क्लास चीज आहे, क्या बकवास आहे, क्या देखते थे हम लोग हे. किंवा ते तुमचे जुने सिरियल ते क्योंकि सास भी कभी बहू थी, किंवा ते कहाणी घर घर की ते, किंवा ते काही ते हॉरर शो वगैरे यायचे. राईट. कसं असतं की भौतिक रसाला एक मर्यादा असते, आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा सुपिरियर जर तुम्हाला दुसरा रस भेटला भौतिक स्तरावर येऊन, मागचा रस तुम्हाला सेन्स बनत नाही त्याचा. राईट. सो प्रॉपर लिहितात की मात्र सुट्टी संपताच तो आपले पद पुन्हा बदलतो, व्यापारात पुन्हा व्यस्त होतो. भौतिक कार्य म्हणजे काही वेळा करता एखादे पद स्वीकारणे व नंतर ते बदलणे. सतत परिवर्तन करण्याच्या या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत भोगत्याग म्हणतात. मग आपलं आयुष्य कसं आहे, याच्या भोवती फिरत आहे. एखादी गोष्ट आज आपण एन्जॉय करतो, मग पकून जातो, काय आहे ते सेम गोष्ट. मग ठीक है, 1 हफ्ते के लिए छोड़ दिया, ठीक है, ऑफिस में जा रहा है, काम कर रहा है, फिर बोलता है अरे थोड़ा घूमने जाऊं क्या मैं. राईट. म्हणून त्याला हा जो असा रस आहे या भौतिक जगामधला, इव्हन आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट रस जरी भेटला तरी ह्या रसाला प्रबोधन खाली गेलो तुम्हाला दिसेल, याला चपल सुख म्हणतात. प्रबोधन दिलेले खाली. जीवात्मा सतत इंद्रिय तृप्ती अथवा वैराग्याच्या पदावर राहू शकत नाही. परिवर्तन सदैव घडत असते व दोहोंपैकी कोणतेही पद आपल्याला सुखी करू शकत नाही, कारण ती आपली अवस्था नाही. इंद्रिय तृप्ती अधिक काळाकरता टिकून न राहिल्याने तिला चपल सुख असे म्हणतात. उदाहरणार्थ, दिवसभर परिश्रम करणारा साधारण गृहस्थ आपल्या कुटुंबियांना सुखी करण्यात यशस्वी होतो व हे करताना तो एक प्रकारच्या रसाचे आस्वादन करतो, परंतु त्याचा मृत्यू होताच त्याच्या भौतिक सुखाच्या प्रगतीचा अंत होतो. राईट. सो दॅट्स ऑल. प्रबोधनाने पुढे बरंच लिहिलं, तुम्ही वाचा नंतर ते, मी फास्ट फॉरवर्ड करतो त्याच्यामध्ये. प्रबोधनात राजकारण, समाजकार्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कार्य इत्यादी सर्व प्रकारच्या कार्याचे परिणाम मृत्यूसमयी निश्चितच नष्ट होतात. राईट. लाईक दॅट. मग आता हा आहे भौतिक रस, परंतु आध्यात्मिक रस याहून टोटली भिन्न असतो. पहिली गोष्ट, आध्यात्मिक रसाने कधी तुम्ही बोर होणार नाही. राईट. जर बोर होत असाल तर समजून घ्यायचं की आपली शुद्धीकरण झालेलं नाही जास्त. जर चॅन्टिंग करताना आपल्याला झोपायचं असेल, समजून घ्यायचं की अजून आपलं शुद्धीकरण झालं नाही, म्हणून असं होतंय. जेव्हा शुद्धीकरण पूर्ण होईल, जेव्हा पूर्ण आपल्यावरती कृपा होईल गुरु, वैष्णव आणि भगवंतांची, तेव्हा चॅन्टिंग तुम्हाला एवढी म्हणजे मधुर वाटेल की असं वाटणारच नाही की बीडबॅग सोडावी हातात ना. राईट. पण असं आता का होतंय, बिकॉज द
तेवढा रस आपल्याला भेटत नाही, कारण शुद्धीकरण नाही आहे तेवढं आपलं. सी जेवढ्या प्रमाणामध्ये ते काय असतं, त्याला काय म्हणतात, तुम्ही ते चालता ना, ते चाळणीमध्ये जेवढा कचरा जमा तेवढा ते फिल्टर कमी होतं, राईट. आपली जी ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी आहे ती एवढी कमी झालेली आहे. जेवढा आपला साफ झाला असेल ना सरफेस, तेवढी ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी जास्त असते. साफ म्हणजे आपले जर अपराध करत नसेल आपण, किंवा आपण इनअटेंटिव्ह नसेल आपल्या साधनेमध्ये, किंवा आपण डेली बेसिसवरती श्रवण करत नसेल, तर मग आपली साधना वीक होऊन जाते. जर आपण या गोष्टी मेंटेन केल्या, स्पेशली वैष्णव अपराध न करणे, स्पेशली जुने भक्तांकरता जे जुने होऊन गेलेले असतात ते. जुनं झाल्यावरती एकच गोष्ट असते जी आपल्याला अडवतं, ती म्हणजे वैष्णव अपराध. कारण जुनं झाल्यावरती काही जास्त नाही आपल्याकडे आता आवरत. दुसरी गोष्ट आहे इनअटेंटिव्हनेस. या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित जर सांभाळल्या, की इनअटेंटिव्ह न राहता आणि अपराध न करता आपण साधना केली, तर आपण नक्कीच आपला जास्त रस प्राप्त होतो. मग प्रभुपाद म्हणतात की देखो इस प्रकार के दो रस है संसार में, भौतिक रस और आध्यात्मिक रस. भौतिक रस जो आहे तो जास्त काळ टिकून राहत नाही, आणि शेवटी मृत्यूच्या समयी तो आपल्याला नक्कीच सोडून द्यायचा, म्हणजे सोडावाच लागतो. पण आध्यात्मिक रस जो आहे तो चिरकाळ टिकून राहणार आणि सदा सर्वदा आपल्याला आनंद देणार आहे आणि शुद्धीकरण करणार आहे. बघा, या जगामध्ये तुम्ही समजा आता 31st नाईट आहे, तुम्ही जर म्हटलं की चला की पब में जाके तर डान्स करते, तर तुम्हाला आनंद येईल, मी नाही म्हणत नाही. तुम्ही तिथे सरबत पिया जाऊन, काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि लिंबू सरबत पिया. तुम्ही थोडं नाचा वगैरे, तुम्हाला आनंद येईल, बरोबर आहे. पण त्या आनंदामध्ये शुद्धीकरण नाही आहे हो. त्याच्या विरुद्ध तुम्ही जर मंदिरामध्ये आलात, तिथे पण तुम्ही नाचणार, तिथे पण तुम्हाला सरबत पाजतील, पण तो सरबत भगवंतांना भोग लावलेला असेल. तुम्ही ज्या गाण्यावर नाचणार ते गाणं भगवंतांचं कीर्तन असेल, सेम क्रिया होणार तिथे आणि इथे. पण इथे काय होणार आहे, आनंद सकट काय होणार आहे, शुद्धीकरण होणार आहे. पण तिथे आनंदासोबत शुद्धीकरण होणार नाही आहे, राईट. म्हणून आपल्यावरती आता डिसिजन आहे की आपण कुठल्या प्रकारचा रस घ्यायचा आहे. भौतिक रस तर भौतिक रस आहे तो, त्याने पण थोडा तुम्हाला भेटेल, असा आनंद वाटल्यासारखं वाटेल, अर्थात नाही आहे तो, पण वाटेल असं की आहे थोडा आनंद. पण तो आनंद आपल्याला शुद्धीकरण देणार नाही, आणि इव्हेंच्युअली तो जो आनंद आपण घेतो तो आपल्या दुःखाचं कारण बनणार आहे. असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यही समस्पर्शजा भोगा दुख एनेवे होते आद्यंतो अंत तो कौनते नतेषु रमते बुध. कि ये जो भौतिक रस है ये शुरुआत में, बीच में, अंत में, तीनों टाइम में क्या होता है, क्लेश देने वाला होता है, राइट. और बुद्धिमान लोग ऐसे क्लेश का जो सोर्स है, स्त्रोत आहे, त्याच्यामध्ये आनंद घेत नाहीत, त्यात रममाण करत नाहीत. सो लाईक दॅट, राईट. अशा प्रकारे दिस इज पॉईंट नंबर 2. मग तुम्ही नंतर ते वाचा, प्रभुपादाने भरपूर त्यात दिलेलं आहे सुंदर विवरण. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, मग पुढे गेल्यावरती 3rd पॉईंट, प्रेम करण्याची प्रवृत्ती, राईट. आहे तुम्ही सगळे जागे आहेत का? अजून आपलं आहे टाइम, आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. तिसरा मुद्दा आहे प्रेम करण्याची प्रवृत्ती. मग आता प्रभुपाद लिहितात, आपल्या आयुष्याचे एक मूलभूत तत्व असे आहे की आपल्यामध्ये कोणावर तरी प्रेम करण्याची प्रवृत्ती असते, बरोबर आहे. ती जर प्रवृत्ती नसती तर मग समाजामध्ये एवढे घर, कुटुंब, परिवार हे सगळे कुठं आलं असतं, राईट. मग आता प्रभुपाद लिहितात, एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केल्याविना आपण जगू शकत नाही. हरे कृष्ण. मग तुम्ही म्हणाल की अहो खरंच, मग हे सगळे ब्रह्मचारी लोक कसे राहतात? प्रेम म्हणजे असं नसतं की ते इट इज जस्ट मॅनिफेस्टिंग ग्रॉसली. ती एक स्त्री पुरुष एकत्र आल्यावरती ती आपली एक चुकीची संकल्पना आहे. प्रेम म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेतो. मग आता एखादा व्यक्ती म्हणजे तो काउन्सिलर पण असेल ना, राईट. एखादा डिव्होटी असेल, तुमचा एखादा मित्र असेल. जेव्हा आपण एखाद्याला सेवा देतो, दिस इज द वे वी लव्ह इच अदर, राईट. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात, ही प्रवृत्ती सर्व जीवांमध्ये आढळते, अगदी वाघासारखा पाण्यात देखील सुप्त अवस्थेमध्ये का होईना, परंतु ही प्रेम करण्याची प्रवृत्ती असते. मग तुम्ही बघितलं असेल वाघाच्या पिल्लांना वाघीण कशी गोंजारत असते, नाही का बरं? एवढी हिंस्र जर असेल तेवढं प्रेम कसं येतं, आणि तिथे संबंध स्थापित झालेला, राईट. तर प्रभुपाद लिहितात, परंतु ही प्रेम करण्याची प्रवृत्ती अवश्य दिसून येते व मनुष्यात तरी निश्चित असते. तथापि प्रॉब्लेम काय, आता आपण कुठे आपले प्रेम अर्पण करावे जेणेकरून सर्वजण सुखी होतील हे मात्र कोणालाही समजले नाही, राईट. मग आता प्रभुपाद इथे लिहितात, वर्तमान मनुष्य समाज आपल्याला असं शिकवते की आपण देशावर, कुटुंबावर किंवा स्वतःवर प्रेम करावे. काय काय लोक जे आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेट झालेले असतात ते म्हणतात की कुछ नाही आहे,
खुद से प्रेम करो, खुद को टाइम दो. हे ना, जे तुमचे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, लव युअर सेल्फ, गिव्ह युअर सेल्फ टाइम, लिव्ह अलोन. हे पण एक वेगळा रस आहे, तो काही दिवसाकरता चालतो, मग तो पकून जातो, म्हणतो यार इसमें मजा नहीं आ रहा है. अच्छा मैं किसी के साथ में था तो कुछ दिन मजा आया, फिर मजा नहीं आया, फिर मैं सोचा अकेले रहता हूँ, फिर कुछ दिन मजा आया, फिर मजा नहीं आया. अरे तुमको अकेले रहना नहीं है, ना किसी के साथ रहना है. आपको अकेले रहो या किसी के साथ रहो, सेवा देना सीखो. कारण आपला धर्म आहे, स्वभाव आहे तो. जीवेरे स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. आपला स्वभाव जोपर्यंत आपण त्या प्लॅटफॉर्मवरती जगत नाही तोपर्यंत तुम्ही काही करा. इवन समटाईम तुम्ही भरपूर जर साधना जरी केली पण सेवा नाही केली, तुम्ही संतुष्ट होऊ शकत नाही. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की हे क्या फिलॉसॉफी आहे. सी द पॉइंट इज, साधनेचा आशय आहे सेवा देणे, राईट. आणि साधना करताना पण तिला कशा भावामध्ये करावी, की ही सेवा करतोय मी, राईट. राधाकृष्णाची सेवा आहे मी, त्यांना एकत्र आणतोय जेव्हा मी नाम जप करतो. असं नाही की चैंटिंग करके मैं एकदम पॉजिटिव बनूंगा अभी और मेरे अंदर एक एनर्जी आएगा, वो सब ठीक है, बट एनर्जी आके पॉझिटिव्हिटी आके करोगे क्या आप. जोपर्यंत तुम्ही सेवा द्यायच्या मार्गावरती येत नाही तोपर्यंत आपली साधना ही परिपूर्ण झाली नाहीये, राईट. सो दॅट्स ऑफ प्रॉब्लेम येतात. ते एक रहस्यच राहते, राईट. म्हणून बघा ना, जगामध्ये प्रत्येक जण, स्पेशली ह्या काळामध्ये आता सध्या लोक विचार करतात की एवढं आम्ही जगाकरता काम केलंय, घराकरता, कुटुंबाकरता, लोकांकरता, पण आम्ही आयुष्यामध्ये सुखी का नाही आहोत. आणि बाहेरचे लोक काय म्हणतात, ये प्रश्न केवढे बाबा लोग करते हैं. यही लोग खाली बोलते रहते लेक्चर में कि संसार में कोई सुखी नहीं है, सोई सुखी नहीं है. आपको कैसे मालूम है कोई सुखी नहीं है. तर मी म्हणतो की हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. आम्ही म्हणतो कारण आम्हाला शास्त्रांचा आधार आहे, राईट. गुरुवर्यांची वाणी आहे ती. मी म्हणत नाही की मला अनुभव आहे त्याचा, पण मला अशा व्यक्तीचा आधार आहे ज्या व्यक्तीला याचा कन्क्लुजन माहीत पडलेलं आहे. सी देन लाईफ बिकम्स इझी. जर गुरु महाराज मला म्हणत असतील की इसमें प्रॉब्लेम है, तो प्रभुपाद म्हणायचे ना कि अगर छोटा बच्चा, अगर उसको पिताजी सिखाते हैं बेटा वो क्या है, वो टेबल है, आणि मग तुम्ही छोट्या मुलाला विचारलं बेटा वो क्या है, वो टेबल आहे. मग आता वडिलांना टेबल आहे माहिती आहे आणि मुलाला पण टेबल आहे माहिती आहे. मुलाला काय करायचं असतं, फक्त आपल्या वडिलांकडून ऐकायचं असतं आणि ते ग्रहण करून आत्मसात करायचं असतं, बस. त्याला स्वतःला तो टेबल कुठे बनला, कसा बनला बघायला जायची गरज नाही आहे. हा नक्की टेबल आहे तरी काय, जाऊन बघू दे मला जरा, काय करायचं बघायचं जाऊन. लाकूड कुठनं आणलं, त्याला कसं कार्पेंटरनी त्याला घिळा ठोकल्या आणि कसं बनवलं, करत नाही बघायची. सिमिलरली प्रभुपादाने आपल्याला सांगितलेलं आहे की कन्क्लुजन काय आहे भौतिक जगत का, आणि ते कन्क्लुजन आपण घेतलं तर आपल्याला ॲज गुड ॲज प्रभुपादांकडे ते कन्क्लुजन आहे ते आपल्याला प्राप्त झाल्यासारखं झालं. व्हेरी सिम्पल प्रोसेस, जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे. पण आपण कसे होत ना, जास्त एक्सपेरिमेंट करायला आपण त्याचो ना. नहीं मुझे देखना ये टेबल कैसे बना, जाओ देखो, तो फिर वो टेबल देखने के लिए पूरा जिंदगी चला जाएगा. राईट. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात की या जगात प्रत्येक जणांना प्रेम करायची इच्छा आहे, पण ते प्रेम कोणाला करावे हे माहीत नाही आहे, राईट. आणि ते एक रहस्य राहिलेलं आहे या जगामध्ये कि इतना सब कुछ करने के बाद, इतना कमाने के बाद, सबको दुनिया में, लेकिन फिर भी आदमी फ्रस्ट्रेटेड क्यों है. और फ्रस्ट्रेशन का कारण क्या आहे, प्रभुपादांनी दिलेलं आहे. या ग्रंथात ते रहस्य सोडवलेले आहे. या ग्रंथाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली की हे रहस्य सुटेल. म्हणजे हे रहस्य तुम्हाला अजून सुटलं नाही किंवा मला पण सुटलं नाही. हरे कृष्ण. हे रहस्य कधी सुटेल, जेव्हा आपण भक्ती करू. मग तुम्ही म्हणत असाल की प्रभूजी काय, मग आपण काय करतो, भक्ती करत नाहीये का. भक्ती करतोय, पण आपली भक्ती सध्या काय मिश्रित आहे. अपनी भक्ति मिश्रित है कि मैं ये करूँगा तो मुझे कुछ मिलना चाहिए, मैं चैंटिंग करूँगा तो मेरा घर ठीक से चलना चाहिए. वो तो ठीक है, चलेगा, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है. बट जो निस्वार्थ भाव कुंती महाराणीचा होता, जो निस्वार्थ भाव द्रौपदीचा होता, जो निस्वार्थ भाव प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, परीक्षित महाराज किंवा गजेंद्र किंवा ह्या सगळ्यांचा जो भाव जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला फुल फ्लेज अंडरस्टँडिंग येणारच नाही भक्तीची. राईट. आलेली आहे अंडरस्टँडिंग, पण आपल्याला अजून आली नाही आहे ती कम्प्लीट. म्हणून प्रभुपाद असं म्हणतात भक्ती केली की रस सुटेल. राईट. श्रीकृष्णांविषयी आपले मूळ प्रेम कसं पुनर्जागृत करावे आणि आनंदमय जीवनाची स्थिती कशी प्राप्त करावी ह्या भक्ती रसवन ग्रंथामध्ये शिकवण्यात आलेले आहे. आणि प्रभुपादांनी आपल्यास खाली ते विवरण दिलेले आहे की कशा प्रकारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करतो, आई वडिलांवरती, भाऊ बहिणीवरती प्रेम करतो,
परिवार, समाज, देश, अगदी अखिल मानव समाजावर सुद्धा प्रेम करू लागते. पण सर्व मनुष्यांवरती प्रेम करूनही त्याची प्रेम प्रवृत्ती संतुष्ट होत नाही. राईट? का? कारण जे मूळ आहे त्याच्यावरती आपण अजून सुद्धा आपलं लक्ष दिलेलं नाहीये. यथा तरुण मूल निशोचनेन तृप्यंती यत्स्कंद भुजोपशाखा या भागवतमध्ये म्हटलेलं आहे. वृक्षाच्या मुळावरती जेव्हा पाणी टाकणार तेव्हा मग ते पाणी ऑटोमॅटिक पान, फळ, मूळ सगळीकडे भेटणार. राईट? सेपरेटली पानावरती, फळावरती पाणी टाकायची गरज नाही. तुम्ही उदाहरण आपल्या स्वतःच्या शरीराचं बघा ना. हा हात आहे, ठीक आहे ना. हा हात कोण आहे? हा हात एक डिवोटी आहे. आणि ह्या शरीरामध्ये एक पोट आहे. राईट? हे पोट काय आहे? श्रीकृष्ण आहेत. डिवोटी म्हणजे कुठला व्यक्ती आहे जे ह्या हाताने विचार केला की आज ह्या प्लेट में रसगुल्ला है, मैं खाना चाहतो, मैं खाना चाहतो, मैं खाऊंगा. ह्या हाताने कितीही जरी त्याच्यावरती मारामारी केली की त्याला थाटाला उपटलं, फेकलं, काय केलं, खाऊ शकतो का हात? नहीं खाऊ शकत ना. शेवटी तो हाथ म्हणाला अरे मैं हार गया यार. क्या करते हैं? चुपचाप वो उठाते हैं, प्लेट में से उठा के मुंह में डालते हैं और पेट में जब जाएगा अपने आप पेट में से एनर्जी बन के वो हाथ में यहाँ तक आएगा. राइट? किती सिंपल तत्व आहे नाही? हरे कृष्ण. त्याच प्रकारे श्रीकृष्ण काय आहेत? मूळ आहेत. जेव्हा आपण त्यांची आराधना करू, त्यांची भक्ती करू, त्यांच्या भक्तांची सेवा करू तेव्हा आपण ऑटोमॅटिक प्रसन्न होऊ. सो दिस इज सेकंड पॉइंट. ही आपली प्रेम करण्याची प्रवृत्ती आहे. राईट? ते प्रबोधने पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे की आपण एक ठिकाणी सेकंड पॅराग्राफ पुढच्या पॅराग्राफमध्ये लिहिलं आहे, मी त्याच्यास वाचतो. योग्य मार्ग माहीत नसल्यामुळे अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेसारखे महान प्रयत्न करूनही आपण मानव समाजात सुखशांती प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो आहोत. हा मार्ग अतिशय सोपा आहे. एखाद्याने शांत डोक्याने त्याचा अंगीकार केला पाहिजे, एवढेच पुरे आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्यावर प्रेम करण्याची साधी व सोपी पद्धत भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथानुसार सर्वजण शिकू शकतात. जर आपण भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करण्यास शिकलो तर मग इतर सर्व जीवांवर विना विलंब एकाच वेळी प्रेम करणे सहज शक्य होईल. का? कारण तेव्हा आपल्याला कळेल की अरे हे सब मेरे भाई बंधू है, ये चाइनीज है, जापानीज है, अफ्रीकन है, ये सब मेरे भाई बहन है. अच्छा ये गाय, बैल, कुत्ता, मुर्गी, इनको नहीं खाना है मुझे. हरे कृष्ण. ये कौन है? ये मेरे भाई बहन है. मग तुम्ही कशाला माराल त्यांना? म्हणून जो व्यक्ती आज जो मांसाहारी आहे त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही व्हेजिटेरियन बन रे. तो व्हेजिटेरियन कशाला बनेल? तो व्हेजिटेरियन तेव्हा म्हणेल जेव्हा तो म्हणेल की अरे ये सब मेरे बंधू आहे, मेरे भाई आहे. आणि शास्त्रामध्ये दिलेलं वर्णन आहे की भगवंत एका मुंगीला मारण्याचं सुद्धा सहन करत नाहीत, कारण ते सुद्धा त्यांचा अंश आहे. राईट? जेव्हा त्याला असं शिकवणार तेव्हा त्याला परमनंट व्याख्या कळेल की बाबा मी का व्हेजिटेरियन बनावं अँड सो फोर्थ लाईक दॅट. सो दिस इज थर्ड पॉइंट. हे 3 पॉइंट इथे मुद्दा झाला पूर्ण. त्यानंतर चौथा मुद्दा आहे शेवटचा. चौथा मुद्दा आहे केवळ भौतिक सुख साधने आपल्याला सुखी बनवू शकत नाही. राईट? त्याच्यामध्ये प्रबोधन एक गोष्ट लिहिलेली आहे. प्रॉपर लिहितात सेकंड लास्ट पॅराग्राफ यात निवेदन मधलं. भौतिक औषधांविषयी सांगायचे तर सध्याच्या मनुष्य समाजाने सुख विलासी जीवन जगण्याच्या बाबतीत बरीच प्रगती केली आहे. हे कधी होतं प्रबोधन तात्पर्य? 1970-72 तात्पर्य. राईट? आता तुम्ही बघाल तर आता किती प्रगती मला सांगा. तुम्ही घरामध्ये कधी हाताने कपडे धुता का? हरे कृष्ण. अगदी ब्रह्मचारी पण हाताने कपडे धुत नाही इथे मंदिरामध्ये. कारण वॉशिंग मशीन असते इथे प्रत्येक ठिकाणी. राईट? तुम्ही विचार करा आता ह्या म्हणजे आजच्या ह्या काळामध्ये एवढ्या सोयी सुविधा आहेत, काहीच करायची गरज नाही ना. कपडे धुवायची गरज आहे म्हणजे ऍटलिस्ट जे तुम्ही विचार करा ना, वॉशिंग मशीन येण्यापूर्वी तुम्ही घरामध्ये कपडे हाताने धुतले होते का? किती मेहनत लागते माहिती आहे तुम्हाला? पण ती मेहनत चांगली असते ना. मग एक्स्ट्रा ते ट्रेडमिल वरती धावा लागत नाही. घरामध्ये लावतात ट्रेडमिल लावतात लोक, किंवा चला हो आता थोडा व्यायाम करूया, शरीर फुगत चाललेलं आहे. शरीराचा व्यायाम होतो प्रभूजी. पण आता आता व्यायाम होतच नाही, कारण सगळे मशिनीने काम होतं. पहिले घरी पाटा वरवंटा असायचा, त्याच्यावरती वाटायचो आपण. उखल असायचो, उखलावरती कुटायचो मसाले. कपडे धुणे तर एकदम सर्वात
प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे. चांगलं एक्सरसाइज होतं कपडे धुण्यात. आणि घरामध्ये जर भरपूर कपडे असतात ना पूर्ण कुटुंबाचे, हे आमच्या ब्रह्मचार्यांचे ठीक आहे, एकाचे कपडे एक जोड असतात, एक जोड काय 10 मिनिटात. आणि आम्ही सगळे इथे शॉर्टकटने धुतो. कधी मी पहिले धुवायचो बरेच, आता मशीनमध्ये चालू केलंय. एकच कलर आहे ना, तो कलर दिसत पण नाही मळलाय की काय झालंय. त्याला आम्ही म्हणतो वॉटर ट्रीटमेंट. वॉटर ट्रीटमेंट म्हणजे पाण्यामध्ये बुडवायचं, चांगलं त्याला हे करून काढायचं, झालं. ऑफकोर्स डिफरंट, वेगळं लाईफस्टाईल आहे ते. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की एवढ्या सगळ्या सोयी सुविधा म्हणजे हे तात्पर्य 1970चं आहे. जर तुम्ही आता बघितलं तात्पर्य, या काळामध्ये किती सोयी सुविधा झाल्यात बापरे. पहिले लोक फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करायचा कधी विचार पण करू शकत नसतील. आता डे अँड डे नॉर्मल लोक फ्लाईटने ट्रॅव्हल करतात. आता समजा तुम्हाला मायापूरला जायचं आहे, 2 तासात पोहोचायचं आहे, 2 तासात पोहोचणार तुम्ही मायापूरला. जगन्नाथपुरी 2 घंटे में पहुंच गए. पहिले 3-3 दिवस ट्रेनमध्ये प्रवास करा, राईट. किंवा आज ट्रेन जरी असेल तरी ट्रेन किती फास्ट ट्रेन निघालेलं, वंदे भारत सारख्या ट्रेन निघालेल्या आहेत. मग विचार करा, प्रभुपाद इथे लिहितात हे तेव्हाच तात्पर्य आहे. परंतु तरीही तो सुखी नाहीये. मग आता तुम्ही विचार केला, त्या टायमाची सुख सुविधा घेऊन मनुष्य सुखी नव्हता. आता तर एवढं फास्ट पेस सुख सुविधा आलेल्या आहेत. सुखी आहे का तरी पण मनुष्य? सुखी नसेल तर तो कशाला दारू पियलो. या जगामध्ये जे दारूचा धंदा आहे, 4 प्रकारचे जे पाप चालतात ना, मांसाहार करणे, जुगार करणे, व्यभिचार करणे आणि नशा करणे. याला कारण काय आहे? स्ट्रेस. मनुष्य जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा हा काय करतो, ह्या 4 मार्गांकडे वळतो स्ट्रेस कमी करण्याकरता. पण त्याला माहित नाही की हे त्याच्यापेक्षा खतरनाक स्ट्रेस देणार आहे, राईट. स्ट्रेस कम करणे गया लेकिन स्ट्रेस इससे और बढ़ने वाला है. तर बरोबर लिहितात, परंतु तरीही तो सुखी नाही, कारण त्याने महत्वाचा मुद्दा अद्याप जाणलेला नाही, राईट. आणि महत्वाचा मुद्दा काय आहे की भौतिक सुख सुविधा किंवा साधनं आपल्याला सुखी बनवू शकत नाहीत. भौतिक सुख साधन हे काय असू शकतील, एक त्याला म्हणतात कन्व्हिनियन्स. सुविधा असेल, पण सुविधा असणे म्हणजे सुखी नसणे. तुमच्या घरामध्ये एक मोठा सोफा असेल, एकदम मऊ, AC पण चालू असेल वरती, आणि तुम्ही सोफ्यावरती बसला असाल, तुम्ही सुखी होऊ शकताल का? जर तुमचा आज कंपनीमध्ये 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे, राईट. किंवा तुम्हाला कालच किंवा आज सकाळीच एका डिवडीने चांगलंच सुनावलेलं आहे ना, किंवा सासूबाईंनी चांगलंच तुम्हाला दम भरलेला आहे, हरे कृष्ण. किंवा सूनबाईंनी सासूला दम भरला असेल, काय माहिती. आजकाल उलट आहे ना, कारण आजकाल सगळ्या सुना एकदम मॉडर्न आहेत. सुळेका माताजी हा म्हणतायत. हरे कृष्ण. पण तुम्ही त्या सोफ्यावरती बसून तुम्हाला आनंद होईल का? सोफा मऊ आहे, सगळं चांगलं आहे, पण आपलं हृदय हे जर विदीर्ण झालं असेल, कसं सुख शांती भेटणार आपल्याला, राईट. सो दॅट्स हाऊ प्रभुपाद म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका, जगातील सर्वात श्रीमंत देश. या देशात भौतिक सुखाची सर्व साधने असूनही तेथे एका अशा प्रकारचा समाज निर्माण होत आहे ज्याचे नागरिक पूर्णपणे गोंधळून गेलेले व वैफल्यग्रस्त आहेत. हे तेव्हाचे तात्पर्य आहेत. आणि आज तर स्थिती एवढी भयावह आहे, राईट. आज स्थिती एवढी भयावह आहे, तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये गेलात तर तुम्हाला रस्त्यावर फिरताना लाज वाटेल चक्क. तुम्ही आज सुद्धा तुम्ही कधी मरीन ड्राईव्हला फिरा, इकडे मुंबईला जी लोक आले असतील ना फिरायला, आले होते काही जण, उज्ज्वल कांता माताजी आले होते एकदा. तुम्ही मरीन ड्राईव्हला थोडं फिरा. इथे सभ्य मनुष्य ते फिरू शकत नाही संध्याकाळच्या वेळेला, कधी पण दुपारी जा, संध्याकाळचा कधी पण जा. म्हणजे वडील आपल्या मुलीसोबत किंवा भाऊ बहीण एकत्र तिथे फिरू शकत नाहीत, एक कुटुंब फिरू शकत नाही. इन द सेन्स की एक बाकीची शहरातली ती लोक काय, त्यांना म्हणजे शरमच नाही राहिलेली आता. पण एक सभ्य समाज जो आहे तो ते बघून त्याला वाटतं की अरे इथे कुठे आलो मी. आणि तुमचा जर कोणी फोटो काढून पाठवला तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिथे तुम्ही राहता तिथे, तुम्ही कुठे फिरायला गेलतात तुम्ही, कुठली जागा आहे हो, राईट. अशी सिच्युएशन आहे. ते विचार करा, त्याचा एक छोटासा एक सॅम्पल आहे इथे. आणि तिकडे तर हरे कृष्ण बोलायलाच नको. सो दॅट्स व्हाय प्रॉब्लेम म्हणतात की अशी समाजामध्ये अशी लोकांची उत्पत्ती का झाली आहे, बिकॉज हे लोक कोणीही सुखी नाही आहे त्या सगळ्या भौतिक सुख साधनाने. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, भौतिक जीवनात प्रगती करूनही आपली प्रेम करण्याची सुप्त प्रवृत्ती अपूर्णच आहे, हे आपल्या असंतोषाचे मूळ कारण आहे. भक्ती रसामृत सिंधू हा ग्रंथ कोणत्याही भौतिक जीवन पद्धतीची निंदा करत नाही, तर धार्मिक लोक, तत्वज्ञानी व साधारण लोकांना भगवान श्रीकृष्णावरती प्रेम कसे करावे शिकवण्याचा तो प्रयत्न करतो. एखाद्याने भौतिक त्रासाविना जीवन अवश्य जगावे, परंतु त्याच वेळी श्रीकृष्णावर प्रेम करण्याची कला सुद्धा शिकावी.
प्रभुपाद असं म्हणत नाही की तुम्ही मग घरात सोफा काढून फेकून द्या. आता क्लास संपल्यावर तुम्ही असं नका म्हणू, अहो काय करता हो, सोफा फेकून द्या ना, काय कामाचा नाहीये, त्याने आनंद भेटत नाहीये मला, असं नाही. सोफा राहू द्या, तुम्हाला जेवढा वापरायचा वापरा, परंतु भगवंतांची भक्ती करायला विसरू नका. राईट. सो दॅट्स हाऊ प्रभुपादाला विस्तार केलेला आहे पुढे. आज आपण प्रेम कसे करावे या बाबतीत इतक्या नवनवीन पद्धती निर्माण करीत आहोत, परंतु वास्तविक मूळ सुद्धा आपल्या लक्षात आले नाहीये, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. दॅट्स हाऊ प्रभुपादाला कन्क्लूड केलेलं आहे आणि पुढे त्याला ते पूर्ण करतात. आणि शेवटचा पॅरेग्राफ आहे, भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ आम्ही विशेष करून कृष्ण भावनामृत संघातील सदस्यांकरता प्रस्तुत केलेला आहे. पाश्चात्य देशामध्ये कृष्ण भावनामृत संघाचे कार्य करण्यास सहाय्य करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचा व शिष्यांचा मी अत्यंत आभारी आहे. विशेष करून माझा प्रिय शिष्य श्रीमान जयानंद ब्रह्मचारी यांनी दिलेल्या देणगीबद्दल मी त्याचे आभार मानू इच्छितो. इस्कॉन प्रेसचे निर्देशक याचेही मी आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाकरता विशेष प्रयत्न केलेले आहेत. हरे कृष्ण. प्रभुपादांची साईन आहे, AC भक्तिवेदांत स्वामी, एप्रिल 13, 1970, इस्कॉन मुख्यालय, वॉटसिका एव्हेन्यू, लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया. सो दॅट्स हाऊ. सो दिस इज बिगिनिंग. तर हे निवेदन आहे. तर आपण आज हे निवेदन पूर्ण केलेलं आहे आणि मग आपण नेक्स्ट क्लासला याला प्रस्तावनेला प्रारंभ करू. तर तुम्ही वाचा व्यवस्थित. फार सुंदर इंट्रोडक्शन आहे. राईट. तुम्ही इथे आला, तुम्हाला आज बऱ्यापैकी काही लोकांना वाटलं असेल की आज आपल्याला ना आज भरपूर राधाकृष्णाची लीला ऐकायला भेटेल, नाही गोड गोड एकदम. राधाकृष्णाची लीला आहे पुढे, ऐकायला पण भेटेल. पण पहिले हे जाणून घेतलं पाहिजे की आपण कुठे पडलेलो आहोत. राईट. आपण कुठल्या खड्ड्यामध्ये पडलेलो आहोत आणि आपल्याला काय इथनं पहिले बाहेर निघायचं आहे. राईट. म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य आपल्याकरता फार महत्वाचे आहेत. प्रभुपादांचे तात्पर्य आपल्याला इट इज समथिंग लाईक अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर. जो डॉक्टर बघत आहे की कुणाला काय त्रास आहे आणि इंजेक्शन, त्याला बरोबर कळतं की कसं ट्रीटमेंट द्यावं. राईट. म्हणून त्यांचे तात्पर्य आपल्याकडे फार महत्वाचे आहेत. सो लाईक दॅट. मग आपल्याला भक्तिरस प्राप्त होईल. शेवटी आशा आहे भगवंतांची सेवा करावी, निस्वार्थ भावनाने त्यांचा नाम जप करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी. क्लास होणार नाही, तुम्हाला माहिती आहे बुधवारी आणि काय आहे ते प्रसंग. तर मी ते कीर्तनला जाणार आहे, एक ठिकाणी कीर्तन करणार आहे. तुम्ही पण कीर्तन करा त्या दिवशी. आपण भक्तिरसामध्ये त्या दिवशी सेवा करा, कीर्तन करा, भरपूर आनंद घ्या. आणि आपल्या 2025चा हा शेवटचा क्लास आहे. 2026 मध्ये आपण नवीन क्लासाने पुन्हा प्रवेश करू आणि आपलं काय पंचवार्षिक योजना होऊन जाईल ना. 5वं वर्ष, काय 5वं आहे की 4थं आहे? हरे कृष्ण. जे काय असेल 4थं 5वं वॉट एव्हर. मग आपण पूर्ण करू याला. ओके. श्रील प्रभुपाद की जय. श्री भक्ति रसामृत सिंधु की जय. रूप गोस्वामी प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.